हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा नवीन टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 4 मार्क्सला एक क्वेश्चन येतोच नेहमी. कोणत्याही क्वेश्चन पेपरमध्ये डिप्लोमाच्या मुलांनाही कंपल्सरी क्वेश्चन असतं 4 मार्क्सचा. आता याच्यामध्ये काय करायचं असतं ते सर्वात पहिले आपण बघणार आहोत. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिस मेथड ऑफ इंटिग्रेशन इज यूज्ड व्हेन देअर इज प्रॉडक्ट ऑफ 2 फंक्शन्स and we have to take integration of those functions, so solve this by integration by parts. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं. इथे पण जर 2 फंक्शन दिलेले असेल इंटिग्रेशनचे आणि त्यांच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, रिलेशन त्यांच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, तर आपण तो क्वेश्चन इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करतो. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. तो फॉर्म्युला काय आहे तो आपण बघणार आहोत. तर बघा, इथं फॉर्म्युला दिला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही, इंटिग्रेशन ऑफ यू डॉट व्ही डी एक्स असा क्वेश्चन असतो. हा आपला क्वेश्चन आहे, त्याचा आपल्याला ॲन्सर लिहायचं असतं. तर आता ॲन्सर आपण ह्या पद्धतीने लिहितो. लेफ्ट साईड राईट साईडला जे दिलं आहे त्याच्याप्रमाणे आपण ॲन्सर लिहितो. यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स डी बाय डी एक्स यू डी एक्स अशा पद्धतीने. आता हा जो ॲन्सर आहे ते आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर कसं करायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. इथं डेरिव्हेटिव्ह आहे, इथं डबल इंटिग्रेशन आहे आणि याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं असतं हा यू आणि व्ही दोन फंक्शन आहे. त्याच्यापैकी यू कोणता आणि व्ही कोणता हे कसं ठरवायचं हे खूप महत्त्वाचं असतं. यू आणि व्ही ठरवायसाठी एक रूल आहे. त्या रूलला आपण शॉर्टकटमध्ये लाईट रूल म्हणतो. त्या रूलचं नाव आहे आपलं लाईट रूल. लाईट म्हणजे LIATE, लाईट रूल. यू आणि व्ही कसा ठरवायचा हे समजण्यासाठी बघा, हा इथं यू आणि व्ही असतो क्वेश्चनमध्ये. तो कसा ठरवायचा तर लाईट रूलने, LIATE. L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन, I stands for inverse trigonometry, A stands for algebraic function and T stands for trigonometric function. या 4 गोष्टी आणि ई राहिला आपला. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. ई म्हणजे काय असतं एक एक्सपोनेन्शियल फंक्शन. या 5 जर टर्म आल्या त्याच्यावरून आपण यू आणि व्ही ठरवतो. यू आणि व्ही म्हणजे समजा पहिल्यांदी जी टर्म आली याच्यापैकी हे 5 वर्ड आहे, या 5 वर्डपैकी जो आला पहिल्यांदा तो यू घ्यायचा आणि दुसरा उरलेला काय घ्यायचा आपण व्ही कन्सिडर करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा अगोदर अल्जेब्रिक टर्म आली आणि नंतर एक्सपोनेन्शियल टर्म आली, तर अल्जेब्रिक टर्मची जो फंक्शन आहे ते आपण यू ॲझ्युम करणार, ते फंक्शन आपण यू ॲझ्युम करणार आणि उरलेलं फंक्शन व्ही ॲझ्युम करणार. तर अशा प्रकारे आपण बाय युजिंग लाईट रूलने यू आणि व्ही ठरवत असतो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे क्वेश्चन बघणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्टचे. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.